नमस्कार सर्वांना. आज आपण डबल लेअर अम्ब्रेला स्लीव्हचा कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. अगोदर डबल कापड घेणे, दोन्ही साइडचे स्लीव्ह्ज एकदम कट करणार आहोत. त्याची रुंदी 13 इंच आहे व लांबी सुद्धा 13 इंच आहे. ते असे चौकोन फोल्ड करून घ्यायची. नंतर हे मोजून घेणे. हे 6.5 इंच आहे. इथे 6.5 इंचाला मार्किंग करणे. या ठिकाणी सुद्धा 6.5 इंचाला मार्किंग करणे. ते सर्व मार्किंग जोडून घेणे. हा खालचा लेयर आहे व ते कट करणे. इथे सेंटर मार्किंग करून घ्यायची. नंतर त्याला पिन लावणे. आता हे बाजूला ठेवूया. वरचा लेयर साठी डबल कापड घेणे. त्याची रुंदी 10 इंच आहे. लांबी सुद्धा 10 इंच आहे. हा सुद्धा चौकोन फोल्ड करून मोजून घेणे. ते 5.5 इंच आहे. या ठिकाणी 5.5 इंचाला मार्किंग करून ते सर्व मार्किंग जोडून घेणे. व ते कट करणे. याला सुद्धा सेंटर मार्किंग करून घ्यायची. इथे पिन लावणे. नंतर हा मार्किंग व इथला मार्किंग एकावर एक समान ठेवून घ्यायची. कटिंग करताना कापड इकडे तिकडे जाऊ नये म्हणून याला पिन लावून घ्यायची. आता ब्लाउजचा आर्महोल मोजून घेणे. माझ्या ब्लाउजचा आर्महोल 6.5 इंच येत आहे. तुमचा जे काय येईल त्यामध्ये भागिले 2 करणे. तर माझा 3.25 इंच येतो. त्यात प्लस अर्धा इंच वाढ करणे. तर 3.25 इंच येतो. 3.25 इंच इथे ठेवून मार्किंग करणे. नंतर 3.25 इंच भागिले 2 करणे. तर इथे 2.25 इंचाला मार्किंग करणे. हे 2.25 इंच घेऊन राऊंड मार्किंग करणे. व ते जोडून घेणे. आता कट करून घेऊया. हा मार्किंग महत्त्वाचा आहे. त्यासाठी अजून एकदा मार्किंग करून घ्यायची. पिन काढून घेऊया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राइब माझ्यासाठी अनमोल आहे. तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला नवीन नवीन व्हिडिओ आणण्यास मोटिवेट करतो. दुसऱ्या साइडचा स्लीव्ह्ज बाजूला ठेवूया. आता एका साइडचा स्लीव्ह्ज शिवून घेणे. मोठा गोल वरती छोटा गोल ठेवणे. आपण जे मार्किंग केलेली आहोत बरोबर एकावर एक ठेवून पिन लावून घ्यायची. अशी राऊंड टिप मारून घेणे.
पिन काढून घ्यायची. ब्लाउज घेऊन शोल्डरच्या ठिकाणी बरोबर हा मार्किंग घ्यायला पाहिजे. तिथे पिन लावणे व फिटिंग ठिकाणी खालचा मार्किंग घ्यायला पाहिजे. तिथे सुद्धा पिन लावणे. नंतर उरलेल्या कापडाला सुद्धा पिन लावून घेणे. याला राऊंड टिप मारूया. पिन काढत त्याला न खेचता हलक्या हाताने टिप मारणे. हे बघा किती छान स्लीव्ज दिसत आहे. याला तुम्ही पिको करू शकता किंवा डबल फोल्ड करू शकता. दुसरा स्लीव्ज घेऊन सुद्धा सेम शिवून घेणे. याला तुम्ही पिको करू शकता किंवा डबल फोल्ड करू शकता. मी डबल फोल्ड केलेली आहे. अशा पद्धतीने डबल लेअर अम्ब्रेला स्लीव्ज तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी अनमोल आहे. धन्यवाद.